तिच्या अंतकरणाने श्री गुरु आपल्याला शिकवतात महाराज. मंद बुद्धीचा साधक असेल, मंद बुद्धीचा विद्यार्थी असेल, ए बस पाठ सोडू नको, कळत नाही बाबा, अरे कळत नसलं तरी बस पाठाला, काय हरकत नाही, त्या शब्दाचे तरी संस्कार होतील, त्या शब्दाच्या संस्काराने काय होईल, ज्ञान होईल. प्रातस्मरणी श्री गुरु मारुती महाराज गुरु आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानेश्वरी सांगत असताना एक शब्द येतो, किंबहुना हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळ वेळा येतो. मग तो विद्यार्थी बाबांना म्हणाला, बाबा किंबहुना म्हणजे काय? बाबाने सांगितलं किंबहुना म्हणजे फार काय सांगू. दुसऱ्या दिवशी परत ज्ञानेश्वरी शब्द आला की त्या विद्यार्थ्याने विचारावं, बाबा किंबहुना म्हणजे काय? त्यांनी परत बाबाने सांगावं, फार काय सांगू. तिसऱ्या दिवशी शब्द आला की परत त्या मुलांनी प्रश्न करावा, बाबा किंबहुना म्हणजे काय? परत बाबाने सांगावं, किंबहुना म्हणजे फार काय सांगू. विद्यार्थी म्हणाले, बाबा याच्या नादी कशाला लागतं म्हणे, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे देवायला काय कळत नाही म्हणे, याच्या कशाला नादी लागतात. तर प्रातस्मरणी श्री गुरु मारुती महाराज गुरु म्हणे, तुम्हाला माहिती का म्हणे, मी ज्यांच्या नगरीमध्ये राहतो त्यांनी काय बोलवलंय, रेडा बोलवलाय म्हटले. त्यांच्या नगरीत मी जन्माला आलोय, हा रेडा तर नाही ना म्हणे. आणि मग अशी कृपा झाली महाराज, तो पुढे एक महात्मा झाला, तोच विद्यार्थी महात्मा झाला. म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्ञानदानामध्ये कसे आहेत श्री गुरु, सकरुण आहेत, अत्यंत दयाभाव आहे अंतकरणामध्ये. विद्यार्थ्याविषयी अत्यंत दयाभाव आहे, जीव मात्राविषयी अत्यंत दयाभाव आहे, करुणाभाव आहे. स्वतः कष्ट सहन करतील, स्वतः कष्ट सहन करतील, पण त्या साधकाला, त्या जीवाला, समाजाला काय करतील, संत महात्मे काय करतील, मुक्त करतील.